आपल्याला पाहायला मिळेल 4 षटकांची मॅच. अनिल ठाकरे यांच्याकडनं कॅश प्राइज आलं गेलं इथं. जो खेळाडू जो पहिला 6 मारेल त्या खेळाडूला 100 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. म्हणजे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय राहुल आणि नरेश हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बनवले टीमकडनं आपल्याला पाहायला मिळतील. उन्हाचं तापमान देखील भरपूर वाढलं गेलंय आणि प्रत्येक खेळाडूंना देखील सूचना असेल की थोडं सांभाळून खेळा, कारण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये दुखापत सातत्याने आम्ही पाहायला गेल्यात. त्याच्यामुळे स्वतःची काळजी घ्या आणि काळजीपूर्वक खेळा, कारण या स्पर्धा पाहिल्या तर भरपूर चांगल्या आहे. आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा. 4व्या मार्चच्या दिशेने वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विद्रंब कृदेव सर्व कार्य सुसर्वदा आरात देवत माझे शिव छत्रपती शिवाजी महाराज याला तिबार मानाचा बुजरा करून मैदानाच्या आतमध्ये आपण खेळपट्टीच्या दिशेने जातोय आणि सामन्याला सुरुवात झाते. पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज अनंताला पाहतोय. पहिलाच बॉल बिरकावला जातोय, उंची जास्ती पाहायला मिळते आणि पहिल्याच बॉलवरती बॉल जातोय वन बाब सीमा पार. आलाय चौकार, धावा मिळतील 4. पुढे एकदा बॅट चॅनलमध्ये जरूर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बॉल थ्रूमध्ये सुद्धा गोलंदाजाला पाहतोय आणि थोडं डॉट बॉल पाहायला बोलतोय. स्वागत जरूर चौकाराने आपल्याला पाहायला मिळाला आणि 4 धावा सध्या दाखल पाहायला मिळत आहे बडोली टीमची. 4 षटकांची मॅच आहे. 40-45 धावा येणं फार महत्त्वाचं असणार आहे, कारण खेळपट्टी पाहिली तर अप्रतिम आहे. 4ही साईडला चौकार षटकार मारण्याची संधी खेळाडूला आपल्याला पाहायला मिळेल. बॅट चेनरीची लागली जाते, फटका फसलाय आणि तर चुकी होणार नाहीये. ज्या खेळाडूकडनं जरूर पहिल्या बॉलवरती चौकार आला होता तो फलंदाज मात्र आता रस्ता पकडावा लागेल, मैदान सोडावं लागलं जातं. तिथं पहिला धक्का बसतो टीम बनवली टीमला, फलंदाज बाद होईल. नरेश बॅक टू द पवेलियन. पाहतोय तो 3ऱ्या क्रमांकावरती आपल्याला फलंदाज पाहतोय. पहिलाच महत्त्वाचं विकेट नरेश बाद झाला, ज्याच्या बॅटमधनं एक चौकार देखील पाहायला मिळाला आणि पूर्ण आता जबाबदारी राजेश या फलंदाजावरती असणार आहे. चांगला कमबॅक करावं लागेल. पहिलं षटक आपण जर पाहिलं तर पॉवर प्लेचं आहे आणि या षटकांमध्ये 15 ते 20 धावा येणं फार महत्त्वाचं असणार आहे. गुडलेसवरती चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, जोरदार अपील इथं पाहायला मिळतोय, थोडंसं विश्वास कमी पाहायला मिळतोय आणि चेंडूही भरपूर चांगल्या रीतीने आपल्याला पाहायला मिळाला आहे. टप्पा पडल्यानंतर जरूर कमबॅक आपल्याला पाहायला मिळत होता आणि थोडा पंचाचा निर्णय अजून बाकी आहे. 2 पंच नक्कीच एकमेकांशी संवाद घेतील आणि जो निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत जरूर पोहोचला जाईल. येस, पंचांचा इशारा आहे. फलंदाज बाद आहे. बॅटची एनर्जी होती आणि अपील देखील भरपूर चांगली पाहायला मिळाली होती आणि नक्कीच बॅटची एनर्जी जेव्हा लागल्यानंतर जोरदार अपील देखील विकेट किपरच्या माध्यमातून राहिले गेले होते आणि थोडा दुसरा धक्का बसला जाते. फलंदाज बाद होईल. राजेश बॅक टू द पवेलियन. राजूला देखील चांगली कमबॅक करावं लागेल. पहिलं षटक आपण जर पाहिलं तर अनंत हा गोलंदाजाला पाहतोय आपण आणि अप्रतिम गोलंदाजी सध्या राहिली गेली टीम क्षेत्ररक्षण करत असताना अंगणवाडी टीमला आपण पाहतोय. पहिलं षटक पॉवर प्लेचं असतं आणि या षटकांमध्ये अप्रतिम कमबॅक, अप्रतिम बॉलिंग अटॅक सध्या राहिला जातोय. पहिल्या बॉलवरती जरूर 4 धावा आल्या आणि त्याच्यानंतर दुसरा बॉल डॉट आणि सलगच्या 2 बॉलवरती
2 महत्त्वाची विकेट मैदानाच्या बाहेर काढण्याचं काम गोलंदाज अनंताने केले गेले. विकेट हॅट्रिकचा चान्स आहे आणि पाहायचं विकेट हॅट्रिक या गोलंदाजच्या नावावरती पाहायला मिळेल का हे देखील पाहणं फार महत्त्वाचं आहे. मोठा फटका मारला जातो गॅप सिलेक्शनमध्ये क्षेत्ररक्षकाच्या मधून. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आलाही चौकार. धावा मिळतील 4. बोलतोय राजूच्या बॅट बद्दा अप्रतिम फटका पाहायला मिळाला होता. मिड विकेट बॉल ट्रॅव्हल केला आणि अप्रतिम स्ट्रोक. पुन्हा एकदा बॅटवरती चेंडू जरूर आढळला गेला आणि इथून बीट झालाय फलंदाज आणि डॉट बॉल पाहायला बोलतोय. आणि षटकाचा आपण जर विचार केला तर पहिलं षटक इथं संपलं गेलंय आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 फलकावरती लागल्या गेल्या 8 धावा. म्हणजे 2 चौकार आले. पहिला चौकार आपण जर पाहिला तर फलंदाज नरेशने मारला होता आणि त्याच्यानंतर तो फलंदाज बाद झाला. आणि 4थ्या क्रमांकावरती आपण पाहिला राजू या फलंदाजाला त्याच्या बॅटबद्दल जरूर 5व्या बॉलवरती हा चौकार पाहायला मिळाला होता आणि तिथून शेवटचा बॉल डॉट. पहिलं षटक इथं संपलं जात आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा 10 फलकावरती लागल्या गेलेत. अजूनही 18 बॉलचा जर आपण विचार केला तर बाकी असणार आहे 3 षटकं अजून बाकी असणार 3 षटकांमध्ये जर चांगली बॅटिंग जर झाली तर 40-45 धावा जरूर आपल्याला पाहायला मिळतील. बॅटिंग करत असताना टीम बडोली टीमकडनं आपल्याला पाहायला मिळेल. परंतु ते प्रयत्न करावं लागतील आणि तशी बॅटिंगही करणं आता फार महत्त्वाचं असणार आहे. क्षेत्ररक्षणमध्ये आपण थोडंसं बदल पाहायला मिळतं आहे. स्ट्रेट ऑफमध्ये मिड विकेटला देखील एक क्षेत्ररक्षक आहे. लॉंग लिझरमध्ये आपल्याला एक खेळाडू पाहायला मिळतो आहे. विकेट किपर जर पाहिला तर अप्रतिम अपील जिथं केली आणि महत्त्वाचं विकेट देखील बाद केला गेला आहे. वैयक्तिक दुसरं षटक ओमकारला पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकामध्ये किती धावा येतील हे देखील पाहणं आता फार महत्त्वाचं असणार आहे. आणि सेमीफायनल देखील आजचा संघ खेळवला जाईल हे देखील नोंद घ्या. कालचा जो संघ विजय झाला आणि आज जो संघ निघेल तर सेमीफायनल देखील आमचे आज खेळवली जातील. कॅप्टनने नोंद घ्यायची आणि जो संघ असेल ते देखील खेळवला जाईल. आणि तो 4 षटकांचा 4 वाजता जांभिवलीपाडा नक्कीच जर पाहत असतील तर लवकर येण्याचा प्रयत्न करा. गॅपमध्ये ढकललाय बॉल. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. 1 धाव मिळाली जाते. थोडंसं करा फंबलिंग पाहायला मिळतं. दुसरीचा कॉल आणि इथून दुसरी धावसुद्धा पूर्ण केली जाते. 2 धाव मिळाले. 2 धावीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 10 या आकड्यावरती पोहोचली गेली. ओमकारला मात्र चांगला कमबॅक करावा लागेल. तर एकीकडे 2 फलंदाज आपण पाहतोय राहुल आणि राजू हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. राहुलला आता स्ट्राईक मिळाले. पहिल्या षटकामध्ये त्याला स्ट्राईक नव्हती मिळाली आणि इथून राहुलच्या देखील चांगली बॅटिंग आहे आणि त्याला चांगली बॅटिंग करणं फार महत्त्वाचं असणार आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय ओमकारला. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने बॉलला ट्रॅव्हल केला जातोय. फटका भरपूर चांगला आहे आणि इथून मिळाली फक्त एक सिंगलच्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 11 या आकड्यावरती पोहोचली गेल्या. चौकार हॅट्रिकसाठी देखील संधी आहे. जर चौकार हॅट्रिक जर मारली तर 200 रुपयाचं कॅश प्राईज दिला जाईल. अनिल ठाकरे यांच्याकडनं 200 रुपयाचं कॅश प्राईज आहे. जर 3 चौकार जर ठोकले तर त्या खेळाडूला 200 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. पुन्हा एकदा टप्पा पहा. फुटवरचा वापर आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्स आणि बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाही. बॉल निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. सवय मॅचच्या दिशेने आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपला आणि 12 धावा 10 फलकेवरती लागले गेलेत. ओमकारसाठी देखील संधी आहे. जर 1 विकेट घेतली तर 500 रुपयाचं कॅश प्राईज दिला जाईल आणि ते तुम्हाला गुगल पे केले जातील. लाईव्हचा आनंद घेत आहे आणि अर्जुन कांबडी कोंबल टेकडी गावाचे एक चांगले व्यक्तिमत्व आहेत. यांच्याकडनं ओमकारसाठी पारितोषिक लागले गेले. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा ओमकारला पाहतोय आपण.
शेवटचा चेंडू आहे या षटकातला. शेवटचा बॉल जर पाहिला तर वेग भरपूर पाहायला मिळाला होता आणि इथून पंचाचा इशारा वाईट बॉल आणि एक अवंतर धाव. एक अवंतर धावीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 13 या आकड्यावरती पोहोचली गेली आहे. कारण लाईव्हच्या माध्यमातून देखील भरपूर प्रेक्षक वर्ग आज जोडले गेले असतील आणि खरं तर अर्जुन कोमल टेकडी गावचे एक चांगले व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या माध्यमातून ओमकारसाठी विकेट जर एक विकेट जरी काढला तर 500 रुपयाचं कॅश प्राईज दिला जाईल आणि ते लगेच गुगल पे देखील केले जातील आणि ते पारितोषिक मिळवेल की नाही हे देखील आता पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती ओमकारला पाहतो आपण. शेवटचा बॉल आहे आणि इथून पंचाचा इशारा नो बॉल आणि थोडंसं खराब फंबलिंग पाहायला मिळालंय आणि इथून 1+1 धावा मिळतील 2 आणि या 2 धावेनं धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या पोचली गेली आहे 15 या आकड्यावरती आणि फ्रीड संधी असेल फलंदाज जिथे आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती फलंदाज राजूला पाहतोय आपण आणि फ्रीडची संधी पाहायची मिळेल का आता हे देखील पाहणं आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कारण पहिल्या स्टार्टिंगपासून पण जर पाहिलं तर 5 बॉल अप्रतिम फेकले गेले होते आणि इथून शेवटच्या चेंडूवरती थोडंसं खराब लेंथ आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रेट ऑफमध्ये उडवला जातोय. गॅपमध्ये बॉलला ढकललाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे त्यांना एकच धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न नसणार कारण अप्रतिम देखील क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय आणि 2 षटक क्रमांक दुसरं संपलं जातंय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाफलकीवरती लागले गेलेत 16 धावा. नक्कीच आपण जर विचार केला तर बॅट्समनसाठी देखील संधी आहे. जर चौकार हॅट्रिक जर मारली तर 200 रुपयाचं कॅश प्राईज दिला जाईल. अनंता ठाकरे यांच्याकडनं ते प्राईज आहे. जर चौकार हॅट्रिक जर मारली तर 200 रुपयाचं कॅश प्राईज दिला जाईल. 12 बॉलचा खेळ इथं संपला जातो आणि 12 बॉलच्या समाप्तीनंतर 16 धावा जरूर धावफलकीवरती लागले गेलेत. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी असेल. 12 बॉलमध्ये आता किती धावा येतील पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना बनवली टीमची हे देखील पाहणं आता फार महत्त्वाचं असणार आहे. कारण 12 बॉलचा खेळ संपला आणि फक्त 12 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. पहिल्या 17 बॅटिंग करत असताना टार्गेट मोठं करणं हे फार महत्त्वाचं असतं. कारण समोरची टीम म्हटली तर क्षेत्ररक्षक करत असताना जे चांगले चांगले खेळाडू मैदानाच्या बाहेर जातील मग त्याच्यानंतर थोडंसं दडपण असतं प्रत्येक टीमवरती आणि थोडं महत्त्वाचे 2 फलंदाज बाद झाले आणि 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. राहुल आणि राजू हे 2 फलंदाज पाहतोय. वैयक्तिक तिसरं षटक सचिनला पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. छोटा पॅक बडा धमाका होईल का हे देखील आता पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. ओके 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 नक्कीच जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल होता आणि पहिल्याच बॉलवरती आपण जर पाहिलं तर 2 धावा मिळाल्या गेलेत आणि या 2 धावीने धावसंख्येत बदल. धावसंख्या जर पाहिली तर 18 या आकड्यावरती पोहोचली गेली. त्याचनंतर अंगणवाडी टीमला देखील संधी असणार आहे. जर अंगणवाडी टीम जर विजय झाली तर मालडुंगे गावचे उपसरपंच जनार्दनभाई निरगुडा यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल अंगणवाडी टीमला. ते देखील आपण विचार केला तर लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहे. साहेबांचं देखील आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं देखील सहर्ष स्वागत करतो आणि खास करून अंगणवाडी टीमला भरपूर सपोर्ट सध्या राहिला जातो या लाईव्हच्या माध्यमातून. जर अंगणवाडी टीम जर जिंकली तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज दिला जाईल. जनार्दनभाई निरगुडा उपसरपंच आहेत मालडुंगे गावचे आणि खरं तर डॅसिंग डायनामाइट आणि एक चांगले व्यक्तिमत्व आहेत. सातत्यानं त्यांची स्पर्धा पाहायला मिळते पनवेल परिसरामध्ये. सरपंच उपसरपंच चषक असतो. नाईटची स्पर्धा असते वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये आणि ती स्पर्धा दमदार असते. त्या स्पर्धेमध्ये 2 बाईक्स देखील असतात आणि अप्रतिम आयोजन पाहायला मिळतोय. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकीवरती विचार केला तर 19 धावा पोहोचल्या गेल्यात आणि चांगली बॅटिंग करावं लागेल. फुलटॉस बॉल आक्रमण केला जातोय. गॅप भरपूर मोठे आहे आणि फटकाय तितकाच चांगला. बॉल थांबणार नाहीये. बॉल चालला बॉर्डर लाईनच्या पलीकडे. आलाय चौकार. धाव मिळतील 4. चार धावाले 4 धावेने धावसंख्येत बदल 23 धावा
10 फलकेवरती लागले गेलेत, कारण बडोली टीमला असेच फटके येणं फार महत्त्वाचं असणार आहे. कारण 4 षटकांची मॅच आहे आणि 4 ओव्हरमध्ये जर 40-45 जरी धावा झाल्या तर मग बॉलिंग अटॅक बडोली टीमकडे देखील भरपूर चांगला आहे. तर एकीकडे टीम क्षेत्ररक्षण करत असताना अंगणवाडी टीमला देखील चांगला कमबॅक करणं फार महत्त्वाचं आहे. कारण बॉलिंग अटॅक देखील जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या. क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न होता आणि इथून इष्टांचा वेध घेतला जातोय. पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागेल. तिसरा फलंदाज राहुल बॅक टू द पवेलियन. आतमध्ये अनिलला पाहतोय. आत्तापर्यंत 3 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला आपल्याला पाहायला मिळालेत आणि राजू आणि अनिल हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 23 धावा दाफलकेवरती लागल्या गेलेत. शेवटचा बॉल या षटकातला. पाहायचं शेवटच्या बॉलवरती काय घडेल हे देखील पाहणं आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे. अनिलही स्ट्राईक रेटवरती शेवटच्या बॉलवरती षटकार जर आला तर मग धावसंख्या थोडीशी चांगली पाहायला मिळेल. बॅटिंग करत असताना टीम बनवली टीमच्या आपल्याला पाहायला मिळेल. तर एकीकडे सचिनचं वादल भरपूर चांगलं राहिलं गेलं आहे. फक्त एक मार खाल्लाय चौकारानं आणि त्याच्यानंतर महत्त्वाचा विकेट बाद करण्यात यश झालंय. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. गॅप सिलेक्शनमध्ये बॉलला ढकलला जातोय आणि बॉल थ्रोमध्ये सुद्धा गोलंदाजाला पाहिला आणि इथून मिळेल फक्त एक सिंगल षटक क्रमांक जर पाहिलं तिसरं संपलं जाते आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाफलकेवरती 24 धावा. त्यानंतर इथं आगमन झालं या बाला शिंगवा साहेबांचं इथं आगमन झालं. मी दादांना विनंती करतो की व्यासपीठावरती या. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. जसे दिवस पुढे जातील तशी प्रेक्षकांची अलोटांना गर्दी, मान्यवरांची अलोटांना गर्दी आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. बाला शिंगवा साहेबांचं इथं आगमन झालं आहे. तुमचं सहर्ष स्वागत. चिखलोली ठाकूरपाडा चषकामध्ये तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मी विनंती करतो साहेबांना की व्यासपीठावरती या. तुमचं सहर्ष स्वागत. पहिलाच बॉल वेगवान टप्पा पाहायला मिळाला होता. थोडंसं करा फंबलिंग पाहायला बोलतोय. क्रॉस मारण्याचा प्रयत्न होता आणि इथून पाहिलं तर पंचांचा इशारा वाईट बॉल. बेनपंचा आपण पाहतोय अनंत गावंडा, अंबरनाथ तालुक्याचा एक हुकमी एक्का, सातत्याने टेनिस क्रिकेटच्या पटलावरती या खेळाडूचं नाव भरपूर चर्चेत आहे आणि सतत ऑफिशियल पंच म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय. 1+1 अशा 2 धावा मिळायला गेल्यात आणि या 2 धावीनं धावसंख्या जर पाहिली तर 26 धावा स्कोर कार्डवरती लागले. 10 फटका भरपूर चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. तिथपर्यंत एकच धाव मिळेल. एका धावीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 27 धावा दाफलकेवरती लागल्या गेलेत. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये आपण रवी या गोलंदाजाला पाहतोय आणि इथून बनवली टीमचा आपण जर विचार केला तर या ओव्हरमध्ये मोठे फटके येणं फार महत्त्वाचं असणार आहे. त्याचनंतर आगमन झालं या बाला शिंगवा साहेबांचं. मी विनंती करतो की या व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली. तुमचं सहर्ष स्वागत असेल. डासिंग डायनामाइट आणि क्रिकेटवरती अफाटून प्रेम. आज या स्पर्धेला तुम्ही वेळ काढून आलेत. मी दादांना विनंती करतो की या व्यासपीठावरती या. तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. धावसंख्या 29 धावा दाफलकेवरती लागल्या गेले. तर आत्तापर्यंत जर पाहिलं तर 2 बॉलचा खेळ इथं संपला गेल्याने अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी असेल. मोठे फटके येणं फार महत्त्वाचं असणार. स्ट्राईक रेटवरती फलंदाज अनिलला पाहतोय. फटका भरपूर चांगला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे आणि झेल सुटला जातोय आणि ह्या चुका सुधारावा लागतील. आलाय नशिबाचा चौकार. धावा मिळतील 4. चौकार धावा 4 धावा आलेत आणि 4 धावीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 33 धावा दाफलकेवरती पोहोचल्या गेलेत. कारण या षटक शेवटचं आहे आणि या षटकामध्ये हाणामारी करणं फार महत्त्वाचं असणार आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेला चेंडू ट्रॅव्हल केला जातोय. या क्षेत्ररक्षक खूप लांबून धावतोय. एक धाव मिळाली जाते. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि इथून दुसरी धाव सुद्धा पूर्ण. तिथून थोडासा खराब थ्रो पाहायला मिळतोय. तिसरीचा प्रयत्न केला जातोय. धोक्याची घंटा. फलंदाज होईल रनआउटचा शिकार आणि अजून एक धक्का बसेल. बनवली टीमला धक्का क्रमांक लागेल 4था फलंदाज बाद.
पाहतोय झाडावरती कुणी चढू नका, कारण उन्हाचं तापमान भरपूर आहे, त्याच्यामुळे स्वतःची काळजी घ्या. ओलिंडरचंच फक्त काम करा, कुठल्याच झाडावरती चढू नका. बालू शिंगवा साहेबांना विनंती करतोय की यायचं आहे आमच्या व्यासपीठावरती. तुमचं स्वागत आहे. आयोजन बोलवत आहे तुम्हाला, कारण तुम्ही वेळात वेळ काढून उपस्थिती दाखवली. मी दादांना विनंती करतोय की व्यासपीठावरती येऊन उपस्थिती दावायची तुमची. या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं स्वागत देखील केलं जाईल. सर्व मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या जर पाहिली तर 35 धावा धाफळक्यावरती लागले गेलेत. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा रवीला पाहतोय आपण. पुन्हा एकदा बाटची एनर्जी लागली जाते. या गॅपमध्ये बोलला ढकलला क्षेत्ररक्षक आहे आणि इथून चांगली रनिंग पाहायला मिळाले. 2 धावा मिळाले. 2 धावीने धावसंख्येत बदल. 37 धावा धाफळक्यावरती लागले गेलेत. अप्रतिम कमबॅक सध्या पाहायला बोलतोय बनवले टीमचा, कारण आतापर्यंत जर पाहिलं तर 4 फलंदाज बाद झालेत. आणि इथून जर विचार केला तर शेवटचा चेंडू आहे आणि शेवटच्या बॉलवरती पाहायचं मोठा प्रहार होईल का. गुडलेसवरती चेंडू अडलला पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर इथून बॅटची एनर्जी लागली जाते आणि फलंदाज बाद. आणि षटक क्रमांक इथं संपलं देखील गेलं. 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा येणारी 24 बॉलमध्ये 38 धावांचं लक्ष ठेवलंय पुढच्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना अंगणवाडी टीमला. तर पाहायचं कुठला संघ बाजी मारेल आणि कुठला संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल, हे देखील काही क्षणामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. बॅट्समन लगेच जायचंय टीम अंगणवाडी टीमला. विनंती असेल की लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचे. 2 बॅट्समन पाठवायचे. चला नेक्स्ट मॅच कोपऱ्याचीवाडी टीमचे कॅप्टन्स आणि उंबरवेडा टीमचे कॅप्टन्स. चला या टॉच करण्यासाठी. बालू शिंगवा दादांच्या हस्ते टॉस केला जाईल. मी विनंती करतो या दुसऱ्या मॅच टॉस केला जाईल. बालू शिंगवा एक चांगले व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहे. आज त्यांची टीम आम्हाला पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. चला दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती करतोय की यायचं लगेच नाणेफेकीसाठी. ती देखील मॅच 4 ओव्हरची असणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असणार आहे. टीम कोपऱ्याची वाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल उंबरवेडा टीम आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा आणि जाऊया मॅचच्या दिशेने. तिथं मॅच भरपूर आता इम्पॉर्टंट आहे. येणारे बॉल असतील 24 आणि 24 बॉलमध्ये बनवायचे आहेत 38 धावा. समीकरण सोपं आहे टीम अंगणवाडी टीमला. आणि या अंगणवाडी टीमला देखील कॅश प्राईज देखील आहे 1000 रुपयाचं. जर अंगणवाडी टीम जर जिंकली तर जनार्दन भाई निरगुडा उपसरपंच आहेत मालडुंगे गावचे. मालडुंगे परिसरामध्ये पनवेल विभागावरून खरंच खास करणार ते लाईव्हचा आनंद घेत आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आलेत तर मी विनंती करतो या बाळा शिंगवा साहेबांच्या हस्ते टॉस केला जातोय. दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळेल. ती भरपूर महत्त्वाची मॅच असणार आहे. दोन्ही टीममध्ये जर पाहिलं तर चांगले खेळाडू पाहायला मिळतील आणि अप्रतिम खेळ पाहायला मिळेल पुढच्या इनिंगमध्ये देखील.
टॉस जिंकलाय टीम कोपऱ्याची वाडी टीम. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. ही मॅच झाल्यानंतर लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. कोपऱ्याची वाडी टीम लक्ष असू द्या, जशी मॅच संपेल तशी लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय. जाऊया मॅचच्या दिशेने. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, जगन आणि अनंता. तर बॉलिंग ट्रॅक वरती आहे. नरेशला पाहतोय पहिला षटक बदलण्यासाठी पॉवर प्लेचं, आणि इथून आता दोन्ही टीमला चांगली मेहनत, चांगलं कमबॅक करणं फार महत्त्वाचं असणार आहे. दोन्ही टीमला देऊया स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर साऱ्या शुभेच्छा आणि सामन्याला सुरुवात पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. पंचाचा ग्रिल सिग्नल आला जातोय आणि पहिला बॉल टाकण्यासाठी गोलंदाज नरेश मैदानाच्या आतमध्ये तयार. पहिलाच बॉल, पंचांचा इशारा वाईट बॉल. बाहेरून जाणारे चेंडू. एक अव्वंतर धाव मिळाले आणि एक अव्वंतर धावीनं संघाचा अकाउंट ओपन झालं जातं या अंगणवाडी टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. 38 धावांचं लक्ष आहे 24 बॉलमध्ये. समीकरण सोपं आहे. पुन्हा एकदा तीच लेंद आणि तोच टप्पा पाहायला मिळतोय. पंच आमच्याकडे बोलतात वाईटचा इशारा आणि सलगचा दुसरा चेंडू खराब फेकला जातोय. जर अशी खराब गोलंदाजी केली बनवली टीमनं तर मग तुम्हाला घरचा रस्ता पकडावा लागेल. जर मैदानाच्या आतमध्ये ठामपणे राहणंचा असेल आणि ही मॅच जिंकायची असेल तर मग तुम्हाला बॉलिंग अटॅक, फिल्डिंग अटॅक भरपूर चांगला करणं हे फार महत्त्वाचं असणार आहे या मॅचमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. फटका भरपूर चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. थोडंसं खराब फंबलिंग पाहायला मिळते. एकच धाव मिळाली. दुसरीचा प्रयत्न नसणार आहे कारण चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आहे. कारण दुसरी धाव घेतली तर फलंदाज बाद होऊ शकतो, परंतु खेळाडूंना देखील माहिती आहे एकच धाव मिळाली तरी काही प्रॉब्लेम नाहीये. अनंत ठाकरे यांच्याकडनं देखील प्राइज आहे पहा. जर अनिल ठाकरे यांच्याकडनं जर 3 चौकार मारले तर 200 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. अनिल ठाकरे यांच्याकडनं हे प्राइज आहे 200 रुपयाचं. जर खेळाडूंनी जर 3 चौकार ठोकले तर मग 200 रुपयाचं कॅश प्राइज दिला जाईल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस बॉल आक्रमण केला जातो. गॅप भरपूर मोठे आहे. फटका भरपूर चांगला. बॉल थांबणार नाही. बॉल चालला बॉर्डर लाईनच्या पलीकडे. आलाही चौकार. धाव मिळतील 4. पाहाल बोलते जास्तीत जास्त डॉट बॉल येणं फार महत्त्वाचं असणार आहे नरेश या गोलंदाजाला. कारण टार्गेट जास्ती मोठाही नाही आहे आणि जास्ती छोटाही नाही आहे. 38 धावांचं लक्ष आहे. मार खाल्ल्यानंतर कमबॅक जरूर पाहायला बोलतोय. डॉट बॉल पाहायला मिळाला आहे. कारण कालच्या दिवसामध्ये देखील आम्ही भरपूर चांगले गोलंदाज पाहिले गेले. जेव्हा जेव्हा मार खाल्ल्यानंतर कमबॅक करण्याची ताकद सातत्याने प्रत्येक गोलंदाजाकडे आहे. फटका भरपूर चांगला आहे. एक धाव मिळाली जाते. दुसरीचा कॉल होता परंतु इथं नाकार. इथून एकच धाव मिळेल. एका धावीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 8 या आकड्यावरती पोहोचली गेली. फटका भरपूर चांगला होता आणि इथून सिंगल डबल जरी आल्या तर धावा सहजरित्या चेज होऊ शकतात. कारण एक चौकार जरूर आला या ओव्हरमध्ये आणि त्याच्यानंतर जरी सिंगल डबलला प्राधान्य दिला तर माचं चित्र आपल्याला वेगळं पाहायला मिळेल. बॅट चेन्नईचे गॅप श्लॉक. फटका भरपूर चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात आणि इथून एकच धाव मिळेल. कारण अंगणवाडी टीमला आपण जर विचार केला तर त्यांना देखील ठाऊक आहे कारण 38 धावांचा पल्ला आहे आणि हा पल्ला गाठायचा असेल तर त्यांच्याकडे गेम प्लॅन देखील तसा आहे. कारण पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण जर विचार केला तर धावसंख्या आपण पाहिली तर 9 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. अजून या षटकाचा विचार केला तर शेवटचा बॉल बाकी असणार आहे. पंच षटक संपलंय. नक्कीच पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 9 धावा लागल्या गेलेत. दोन्ही फलंदाज दोन्ही मैदानाच्या आतमध्ये आहेत. भरपूर चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून अप्रतिम खेळ आपल्याला पाहायला मिळालाय. अंगणवाडी टीमकडनं आपल्याला पाहायला मिळतो. एकीकडे जगन तर दुसरीकडे अनंत हे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात आणि दोन्ही खेळाडू भरपूर चांगला खेळ यांच्यामध्ये आहे. आणि आता इथून बनवली टीमला मात्र चांगला कमबॅक करणं आता फार महत्त्वाचं असणार आहे. व्यक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहतोय. अर्जुनला पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल तर इथून अर्जुनला मात्र चांगला कमबॅक करावं लागेल. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतोय. जगनला पाहतोय आपण.
आणि जगनकडे देखील ताकद भरपूर आहे. जर याची बॅटिंग लागली तर बडोली टीमला चांगला कमबॅक करणं आता फार महत्त्वाचं असणार आहे. कारण जगन अनंत हे खेळाडू भरपूर चांगले आहेत. जगन खरं तर जगनचा आपण जर विचार केला तर एक चांगले व्यक्तिमत्व देखील आहेत. आणि आज गावाच्या नावाने आज संघ आपल्याला पाहायला मिळतो. पंचाचा इशारा, व्हाईट बॉल, एक अवांतर धाव पाहायला मिळते. आघाणवाडी गावचे सरपंच आहेत. आपण पाहतोय सरपंच पद मिळून देखील आज त्यांच्या गावाच्या नावाचं कसं पुढे न्यायचं हे नाव हे त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. आणि आज खरं तर त्या ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला हा संघ पाहायला मिळतोय. फटका भरपूर चांगला आहे. गॅप सिलेक्शन आहे क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. बॉल चालला बॉर्डर लाईनच्या पलीकडे. आलाय चौकार, धाव मिळतील 4 आणि या 4 धावेनं धावसंख्येत बदल, धावसंख्या 15. हा बॉल देखील खराब पाहायला मिळतोय. पंचाचा इशारा, व्हाईट बॉल, एक अवांतर धाव. इथं काय घडलं जातंय, झेल होता आणि झेल देखील सुटला जातोय कदाचित. कारण झेल घेणं फार महत्त्वाचं होतं. आणि इथून जर विचार केला तर चांगला कमबॅक करावं लागेल बनवली टीमला. धावसंख्या जर पाहिली तर धावफलकीवरती 16 धावा लागल्या गेल्यात दुसरं षटक चालू असताना. आणि इथून चांगला कमबॅक करावं लागेल अर्जुनला. म्हणजे बॉलिंग लाईन कुठेतरी आपल्याला कमी पाहायला मिळते. कारण चांगला बॉलिंग अटॅक सध्या पाहायला मिळत नाही आहे. पहा, बिरकावून देण्याचा प्रयत्न, फटका अप्रतिम राहायला गेला आहे. आणि तिथं क्षेत्ररक्षण नाही आहे, बॉल थांबणार नाही आहे. बॉल चालला बॉर्डर लाईनच्या पलीकडे. आलाय चौकार, चौकाराच्या सैन्य धावसंख्येत बदल, धावसंख्या 20 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. जर विचार केला तर बॉल शिल्लक असतील 15 आणि 15 बॉलमध्ये अजूनही 18 धावींची गरज आहे. टप्पा पडल्यानंतर वेग भरपूर पाहायला मिळतो. गुडलेसवरती चेंडू अडलला गेला होता आणि इथून खूप उशिरानं आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळतोय. म्हणजे डॉट बॉल काढणं फार महत्त्वाचं असणार आहे बनवली टीमला. आणि तेच आता करणं फार तितकंच महत्त्वाचं असणार आहे. रिव्हर्स फटका लागला तर पार, नाही तर असं समीकरण सातत्याने म्हटलं जातं टेनिस क्रिकेटच्या पटलावरती. आणि इथून फटका भरपूर चांगला होता परंतु प्रॉपर टायमिंग झाला नाही आहे. शतरक्षकांनी देखील अप्रतिम शतरक्षण पाहायला मिळाला. आणि इथून एक धाव मिळाली गेली. एका धावीने धावसंख्येत बदल, धावसंख्या 21 धावा धावफलकीवरती लागले गेलेत. अजूनही 17 धावींची गरज आहे. या षटकातला आपण जर विचार केला तर शेवटचा बॉल आता आपला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल, फटका भरपूर चांगला आहे. गॅप सिलेक्शनमध्ये चेंडूला ट्रॅव्हल केला जातो परंतु इथं फटका फसला गेलाय. आणि इथून अप्रतिम झेल देखील टिपला गेलाय. आणि इथून पहिला धक्का बसतोय, बाद होईल. जगन बॅक टू द पॉवर लाईन. बनवायचे 17 धावा. धावसंख्येचा विचार केला तर धावफलकीवरती धावा लागले गेलेत 21 धावा. म्हणजे अजूनही 12 बॉलमध्ये 17 धावा. समीकरण सध्या दोन्ही टीमकडे आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहतो की ओमकारला. आणि इथून आता ओमकारला चांगली बॅटिंग करणं फार महत्त्वाचं असणार आहे. जर या ओव्हरमध्ये जर 10 धावा आल्या तर मग पुढच्या 6 बॉलमध्ये समीकरण सोपं असणार आहे. तर ह्या बॉलवरती आणि ह्या ओव्हरमध्ये किती धावा येतील आता हे देखील पाहणं आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे. तिसरं षटक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पाहतोय आपण राजूला पाहतोय. बॅटिंग कुठेतरी कमी पाहायला मिळाले परंतु आता इथं बॉलिंग अटॅक भरपूर चांगला करणं फार महत्त्वाचं असणार आहे टीम बनवली टीमला. स्ट्राईक हेडवरती फलंदाज आपण पाहतोय अनंता. पहिला आज बॉल, टप्पा भरपूर चांगला पाहायला मिळाला होता. वेगी तितकाच पाहायला बोलतोय.
आणि इथून पाठसाठ बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाही आहे. बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला बॉल डॉट पाहायला मिळतोय आणि इथून राजूला चांगला कमबॅक करणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. अजूनही बॉल असतील 11 आणि 11मध्ये 17 धावींची गरज. मोठा फटका मारला जातोय. उंची जास्ती पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे आणि तो झेल सुटला जातोय आणि कदाचित जर हा झेल टिपला असता तर 2 धावा देखील वाचल्या असत्या आणि हा जिंका कॅच आणि इथून झेल देखील सुटला गेलाय. कारण झेल टिपणं फार महत्त्वाचं होतं आणि इथून झेल सुटला गेला आणि 2 धावा मिळाल्यात आणि या 2 धावीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 23 धावा पाहायला मिळत आहे. कॅप शॉट मारण्याचा प्रयत्न होता आणि इथून राजूला मात्र मोठे फटके मारणं थोडंसं अवघड आहे कारण बॉलिंग अटॅक भरपूर चांगला आहे. 9 बॉलमध्ये अजूनही 15 धावींची गरज आहे. जेवढे डॉट बॉल येणार तेवढं प्रेशर सध्या मी तर म्हणेन टीम अंगणवाडी टीमवरती आपल्याला पाहायला मिळेल. एखादा मोठा फटका येणं फार महत्त्वाचं असणार आहे या ओव्हरमध्ये. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. कार्पेटच्या साईडने चेंडूला ट्रॅव्हल केला जातो. क्षेत्ररक्षक आहे आणि थोडं 1 धाव मिळेल. क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं आता सध्या पाहायला मिळते या बनवले टीमकडे आपल्याला पाहायला मिळालं आहे. कारण जरी धावा कमी असल्या तरी रोखण्याची ताकद खरं तर आमच्यामध्ये देखील आहे आणि ते दाखवून देतो गोलंदाज राजूला पाहतोय. 4 बॉलचा खेळ इथं संपला गेलाय. सलगचे म्हणजे आपण विचार केला तर फक्त 3 धावा दिल्यात. म्हणजे बॉलिंग अटॅक तिसरा गोलंदाज आपण पाहिला राजूला अप्रतिम राहिला जातोय. पुन्हा एकदा वेग भरपूर पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर बॅट्स बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाही. अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. या षटकाचा आपण जर विचार केला तर शेवटचा बॉल. ह्या बॉलवरती जर षटकार आला तर समीकरण सोपं होऊ शकतो. षटकार चौकार येणं आता फार महत्त्वाचं असणार आहे. स्ट्राईक हेडवरती फलंदाज आपण पाहतोय ओमकारला आणि ओमकारकडनं एवढी बॅटिंग चांगली पाहायला मिळाली नाही आहे. अजून जर पाहिलं तर 0 धावेंवरती खेळतो. आता ह्या बॉलवरती जर चौकार षटकार जर आला तर मग पुढच्या 6 बॉलमध्ये समीकरण सोपं होऊ शकतो. गोलंदाज तयार. राजू पुन्हा एकदा तयार. शेवटचा बॉलवरती आपण जर पाहिला तर अप्रतिम पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथून जर चेंडू निसटला असता तर हा देखील चौकार जरूर पाहायला मिळाला असता. आणि इथून षटक क्रमांक संपलं जात आहे 3रं आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागल्या गेल्या 24 धावा. बॉल शिल्लक असतील आता 6 आणि 6 मध्ये बनवायचे 14 धावा. जे 6 बॉलमध्ये आता 14 धावींची गरज आहे. चला लगेच क्षेत्ररक्षण देखील लावून घ्यायचं. टीम बनवली टीम 6 बॉल 14 धावा. 14 धावा 6 बॉल. समीकरण आता दोन्ही टीमकडे बॅलन्सिंग आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे चान्सेस दोन्ही टीमला आहेत. कदाचित जर डॉट बॉल आले तर मग दडपण अंगणवाडी टीमकडे येईल आणि एखादा मोठा फटका आला तर मग सोपा सामना आपल्याला टीम अंगणवाडी टीमकडे आपल्याला पाहायला मिळेल. आता चौथा गोलंदाज कोण असेल जो 6 बॉलमध्ये 14 धावा थांबेल. तर एकीकडे 6 बॉलमध्ये 14 धावा काढतील का? 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ओमकार आणि फलंदाज अनंता हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे आणि अनंताकडे क्षमता आहे कारण त्याची की बॅटिंग भरपूर चांगली आहे. कारण ओपलर ब्लास्टर आहे आणि ताकद भरपूर असणार आहे अनंताकडे. अनंताचा आपण जर विचार केला तर चौकार भरपूर आले त्याच्या बॅटमधनं आणि इथून आता पूर्ण जबाबदारी त्या खेळाडूवरती असणार आहे. कारण ओमकारनं विचार केला तर 3रं षटक आदळत असताना 2 चेंडू डॉट झालाय. फक्त 1 धाव खर्च केली आहे. 2-3 चेंडू डॉट झालाय. 4थं षटक बॉलिंग ट्रॅकवरती आहे. अनिलला पाहतोय. पाहायचं आहे अनिल कुठल्या प्रकारे बॉलिंग अटॅक करेल. आता हे आता फार महत्त्वाचं असणार आहे. 6 बॉल 14चं समीकरण बाकी आहे. कुठला संघ घरी जाईल आणि कुठला संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल आता या 6 बॉलवरती आपल्याला पाहायला मिळेल. पहिला हाच बॉल. पंचांचा इशारा वाईड बॉल. खराब चेंडू पाहायला मिळतोय. खराब चेंडू जर फेकले तर मग तुम्हाला मैदान सोडावं लागेल. या मॅचमध्ये राहणं असेल तर मग आता डॉट बॉल काढणं फार महत्त्वाचं असते. एक चेंडू फार महत्त्वाचा असणार आहे आणि इथून दोन्ही टीमला बॉल भरपूर महत्त्वाचे असणार आहेत. आता पाहायचे 6 मध्ये 13 धावींची गरज आहे. 6 मध्ये आपण जर विचार केला तर 14 धावा होत्या. पहिला चेंडू खराब फेकला गेलाय. क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न होता. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. थोडंसं खराब फंबलिंग पाहायला मिळते विकेट किपरच्या पाठीमागे आणि इथून 1 धाव जरूर पाहायला मिळाले आणि एका धावीनं धावसंख्येत बदल. धावसंख्या धावफलकावरती लागले गेले
26 धावा. 5 बॉल 12ची गरज. अजूनही मॅच संपलेली नाही आहे, कारण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये हार जीत सातत्याने पाहिली जाते आणि इथून मॅच सध्या दोन्ही टीमकडे आपल्याला पाहायला मिळेल. 5 बॉल 12 धावींची गरज. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर बाहेरून जाणारा बॉल पंच आमच्याकडे बोलतात. वाईटचा इशारा दिला जातोय. जेवढे वाईट देणार तेवढा सोपा सामना असेल टीम अंगणवाडी टीमला, आणि जेवढे डॉट बॉल येणार तेवढी दडपण असेल टीम अंगणवाडी टीमवरती. तर एकीकडे आता बडोली टीमला चांगला कमबॅक करावा लागेल. गोलंदाज अनिलला पाहतोय. पहिला बॉल खराब फेकला होता, त्याच्यानंतर एकच धाव दिली होती आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा खराब चेंडू फेकला जातोय. म्हणजे अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 5 मध्ये अजूनही 11 धावींची गरज आहे. अनिलला चांगला कमबॅक करणं हे फार महत्त्वाचं असणार आहे या मॅचमध्ये. स्लो पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला होता. पुन्हा एकदा खराब चेंडू फेकला जातोय. पंचांचा इशारा वाईट बॉल आणि अव्वांतर धाव मिळते. अव्वांतर धावीने सोपं समीकरण आपल्याला पाहायला मिळालं आहे. आता 5 मध्ये 10 धावींची गरज. 28 धावा धावफलक्यावरती लागल्या गेलेत आणि अजूनही 10 धावींची गरज आहे. बॉल शिल्लक असतील 5, कारण वाईट बॉल टाकला तर खराब गोलंदाजी सध्या राहिली जाते. अनिल या गोलंदाजाकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतोय ओमकारला, आणि ओमकारला आता चांगली बॅटिंग करणं फार महत्त्वाचं असणार आहे. क्रॉस द लाईन, फटका भरपूर चांगला आहे. ताकदीचा वापर ओमकारच्या बॅटमधनं आलाय षटकार. धावा मिळतील 6. आपण जर विचार केला तर मोठा फटका आल्यानंतर समीकरण सोपं आपल्याला पाहायला मिळालं आहे. 4 बॉल आणि 4 धावींची गरज. अनिलनं जे खराब चेंडू फेकले त्याच्यावरती हा मोठा प्रहार पाहायला मिळाला आणि इथून समीकरण आता सोपं झालं आहे अंगणवाडी टीमला. आणि नक्कीच अंगणवाडी टीमला देखील जर विजय संघ झालं तर जनार्दन भाई निरगोडा याचकडनं 1000 रुपये गुगल पे केले जातील त्यांच्या एखाद्या खेळाडूंना, आणि ते त्या गावातले जावं आहेत. आणि भरपूर सपोर्ट आपल्याला पाहायला मिळाला आहे अंगणवाडी टीमला. 4 बॉल 4 धावींची गरज. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, परंतु इथं लेंथ खराब पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर बाहेरून जाणारा चेंडू, पंचांचा इशारा वाईट बॉल. 1 अव्वंतर धाव आणि 1 अव्वंतर धावीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 35 वरती पोहोचली गेली आहे. फक्त 3 धावींची गरज. बॉल शिल्लक असतील 4. 4 बॉलमध्ये 3 धावींची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. फुलटॉस बॉल होता आणि इथून फुलटॉस बॉलचा फायदा उचलता आला नाहीये आणि इथून फलंदाज होईल बाद, आणि इथून धक्का लागला जातोय अंगणवाडी टीमला. आणि इथून विचार केला तर महत्त्वाचा विकेट इथून बाद झाला जातोय आणि फलंदाज ओमकार हा फलंदाज बाद झालाय. पहा हे रिप्ले ॲक्शन आपल्या स्क्रीनवरती. जिथे ओमकार फलंदाज होता, क्रॉस झाला होता आणि फटका मारता असताना फसला गेला आणि इथून महत्त्वाचा विकेट बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दिनेशला पाहतोय आपण. अजूनही बॉल शिल्लक असतील 3 आणि 3 बॉलमध्ये 3 धाब्यांची गरज. म्हणजे मॅच सध्या आता दोन्ही टीमकडे आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीमच्या ज्या नसा असतील त्या फासफूस झाल्या असतील, कारण मॅच भरपूर रंगात आली गेली आहे. शेवटचे 3 बॉल आणि 3 धाब्यांची गरज. दिनेश या फलंदाजांनी जर मॅच जिंकवली तर 200 रुपयाचं कॅश प्राईज दिला जाईल विकी पारदी यांसकडनं. जर दिनेशने जर सामना जिंकवला तर मग 200 रुपयाचं कॅश प्राईज दिला जाईल विकी पारदी यांसकडनं. पल्लू शॉट मारण्याचा प्रयत्न. अभी पिक्चर बाकी है मेरे दोस्त, क्योंकि गेंदे बची है 2 और 2 गेंद में चाहिए 3 रन. म्हणजे मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. 2 बॉल आणि 3 धाब्यांची गरज. जर हा बॉल डॉट आला तर मग शेवटच्या बॉलवरती आपल्याला ही मॅच पाहायला मिळेल. दोन्ही टीमकडे आपल्याला मॅच आहे. दोन्ही टीम जर पाहिलं तर एकाच ताकदीचे जरूर पाहायला मिळतात, परंतु इथं मॅचमध्ये आता रोमॅन्टिक पाहायला मिळाय. अनिलने केलाय कमबॅक आपल्या टीमचा. बॉल शिल्लक आहेत 2 आणि 2 बॉलमध्ये 3 धावींची गरज. ओ शेवटचा आलाय आणि बॉलला पाठवलाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे. षटकार. सामना जिंकलाय अंगणवाडी टीम.